तू तू काही वेडी आहेस का? तू वेडा आहेस का? तू डायरेक्ट आत कशी काय आलीस? माझ्या रूम मध्ये मी डिरेक्टच येणार ना. तू काय करतोस बे तिथे? तुझी रूम. एक मिनिट, ही माझी रूम आहे जी तुला दिली आणि बाहेर दुसरीकडे चेंज करायला जागा नव्हती म्हणून मी इथे आलो आणि तसंही तू आत नव्हतीस आता. ओके फाईन, तुझी रूम आता तुझीच होणार आहे. म्हणजे डोळे उघडून सांगू का? हा बरोबर, ठीक आहे, सांग. झालंय तुझं? हो हो झालंय. अरे तुझी रूम कायमची माझी कशी असेल? नाही नाही, असं काही नाही. तू इथे किती दिवस राहू शकतेस अगदी आपली रूम समजून. आपली? अगं आपली म्हणजे मी जस्ट तुला रिस्पेक्ट आदर दिला. आपली म्हणजे आपली नाही ग, तुझी. तुझी. नो थँक्स. तुझी रूम तुझ्याच कडे राहू दे, मी जाईन. हा काकी झाली का ग रांगोळी काढून? हो. देवघरातली? हो. अंगणातली? झाली. ओसरीतली? अगं हो हो हो, सगळ्या झाल्या काढून. अगं मला वाटलं तुला वेळ लागेल म्हणून हे काय खोबरं खवायला घेतलं तोपर्यंत. नाही, ओवी होती ना मदतीला. काय? ओवी उठलीये? अगं हो, म्हणजे पहिली रांगोळी मीच काढली, पण मग बाकी सगळ्या रांगोळ्या काढायला तिने मदत केली म्हणून झालं पटापट. खरं तर माझा सुद्धा विश्वास बसला नाही. आज बाप्पा जाणार ना म्हणून ती पण लागलीये तयारीला. हे सगळं तू खरं सांगतेस? अगं हो, खरं. मस्त ना. आईला ना तिच्यातला बदल बघून खूप बरं वाटणार आहे. म्हणजे आई तिथनं आल्यापासून मी बघतीये, मावशीच्या जाण्यामुळे तिला खूप वाईट वाटलंय. पण मला माहितीये आईला पण ओवीची काळजी असणार आहे. हा, पण ओवी हे सगळं आवडीने करतेय ना, हे बघून आईला पण छान वाटेल. खरंच. जास्त खाऊ नको. झाली सगळी तयारी? हो हो दादा बाबा. बंधू, बाकीच्या गणपतींचं काय? आपलं गणपती बाप्पा निघालो ना की हळूहळू सगळे निघते. त्यांना म्हणा आमच्यासाठी खोळंबूक नको. देवाचं कार्य आहे, देव मोठा आहे, मानपान नाही. दादा ह्या त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलेलं आहे, पण ऐकतो लोक त्यांना पण कळतं ना मान कोणाक देऊच आता. बा पण आपण का विसर्जन करतो गौरी गणपतीचं? आपल्याला का नाही कायमचं ठेवून घेत? केवढं मोठं घर आहे आपलं. रुग्गू, दरवर्षी रडलंस ना तर याद रखा, मोठं झालं ना तू आता. बंधू, त्याला ओरडण्यापेक्षा नीट समजावून सांग ना, लहान आहे तो. दुगुबाळा, गौरी आणि गणपती आपल्या घरी काही दिवसच येतात आणि तेही पाहुणे म्हणून. त्यांना आपल्याला निरोप द्यावाच लागतो, मग कोणाला कितीही वाईट वाटलं तरीही. आणि गणपतीची काळजी करायची नसते, कारण त्याला घ्यायला त्याची आई येणार असते. जोपर्यंत त्याची आई त्याला घ्यायला येत नाही, फक्त तोपर्यंत आपण त्याच्या सोबत राहायचं आणि त्याची काळजी घ्यायची असते. तुम्ही दोघं काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. नाही कळत आहे? बरं, तुझ्यासाठी आणि बाप्पासाठी आज पण मोदक बनणार आहेत. अरे वा, मोदक! बघा कसा चेहरा खुलला त्याचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे.
मंगलमूर्ती गणपती बाप्पा. देवा, तू इलस आणि ओवी या घरात रमला. तुझी सेवा केल्यान, रांगोळी घातल्यान, फुगडी पण घातल्यान. तुझ्या येण्यान त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितलाय मी. आता त्या नक्कीच इकडे रमा त्याची खात्री वाटता माका. गणपती बाप्पा. चला आता मी गाणं घालते तर सगळ्यांनी होय महाराजा म्हणायचं. हा, हे देवा गणपती महाराजा, सालाबादप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही मनोभावे तुझी सेवा केलेली असा ती मान्य करून घे रे महाराजा. खोत घराण्यातून तुझ्या सेवेत काय चुकलं मागलं असा तर पदरात घालून घे रे महाराजा. आणि संपूर्ण नांदिवलीत प्रत्येकाच्या घराघरात सुख समृद्धी नांदू दे रे महाराजा. गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा पुढल्या वर्षी गणपती बाप्पा. निशी, अगं डुगू सारखी रडतीयस काय? बाप्पा जाणार आहेत म्हणून का? काकी, बाप्पा तर पुढच्या वर्षी येईल. खुळा गो खुळा, रडतायस की त्या? मॉम, तुझ्यासाठी मी इथे आले, ह्या माणसांमध्ये राहिले, तुझ्यासाठी. पण आता बस झालं, मी नाही राहू शकत आणखी ह्यांच्यासोबत. मी परत निघाले. तू सांगितलेलं कोकण, इथला सण सगळं बघितलं, फील केलं. आता कळतंय तू का तुझ्या कोकणाविषयी सारखं बोलायची. ते स्वर्ग काय ते बोलतात ना, ते आहे खरंच इथे. पण मी नाही राहू शकत आता.
मॉम जाते आहे मी परत. आय एम सॉरी मॉम. उमाई, हा काय झालं? श्रीनू, ओवी काही दिसत नाही. अगं असेल इथेच कुठेतरी. असता तर दिसला असता ना. मी 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 तिका बघून येतोय. नाही नाही थांब थांब, मी जातो, मी बघून येतो. श्रीनू नको, मी तू थांब, मी जातो, मी येतो बघून. चिन्नू, हा हा दादा मामा. पाडणे दगड आणि माती देत. उमाताई दे, ओवीची आई होशी. उमाताई, माझ्या काळजाचा तुकडा तुमच्यापाशी ठेवून चाललोय. जपा माझ्या ओवीला. ती चुकली तर समजून घ्या. माझ्या ओवीला तीच आईची माया लावा जी तुम्ही संध्याला लावलीत. लवकर बघू वया. ओवी खळे गेला तर अचानक. पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी लवकर या. ओवी, ओ दादानू, दादानू, माझी भाची ओवी, तिका काय पाहिलंस काय? नाही नाही नाही. बरं. ताई, ताई, एक मुलगी आहे माझी भाची ओवी, तिका काय पाहिलंस काय? नाही पाहिजे. ओवी, दादा, उमग शोधतस काय? काय गेलं त्या आता तर होता, काय गेला काय माहित. निशी, हा दादा, आई कुठे? इथे दिसत नाहीये. मी जाऊन बघते. नाही नाही थांब थांब थांब, मी जातो, मी बघून. चिनू, नाही मामा, बघतो ना मी. थांबूक सांगता ना तो मागे. देव बाप्पाकडे प्रत्येक जण काय ना काय मागतच असतो, पण कोणाला काय द्यायचं, कशात कोणाचं भलं हे फक्त बाप्पालाच माहिती आहे. लालिताई, हो ओवी पण दिसत नाहीये कुठे. काय काय गेला? काय म्हणायचं अंका, काय गेली असती ते मावशी आणि भाची. पक्या, ही खोताची पाहुणी ना रे. होय तर ती चालली खय? खोतांचं विसर्जन असा ना? विसर्जन असातच रे, पण आज तरी हे असले कपडे घालायची काय गरज होती माका सांग. तुम्ही फिरता खय? खोत नदीवर असत ना? हे काय म्हणतंय? काय बंदूक कळूया काय? हे असं गावात फिरता म्हणान आपल्याला काय करायचं आहे? तू लय घाबरतस हा? अरे तसा नाही, आम्ही तुमच्या पाहुणीक बदलाव. ह्या जर दादाला सांगितलं ना तर दादा आपल्यावरच चिडतले. त्यापेक्षा त्यांच्या घरातला आहे ना, ते बघतील काय ते. ओवी, ओवी, असा काय हा उमा? असं कधी केला नाही. असू दे गेला आली असेल इथेच कुठेतरी उमा वहिनी. जावयानू तर एकटा नाही, हा संध्याचा पोर पण दिसणार नाही. चला निघायचं. दादा मामा, पण उमाई.
इकडे आहे बाळा. कुठे चालली आहे मला सोडून? आई मी कुठे जाणार आहे तुला सोडून? मॉम, तुझ्याकडे येणं पॉसिबल असतं तर आत्ता आले असते, पण आपल्या मेमरीज जिथे आहेत तिथे मी नक्कीच येणार आहे. ओवी, 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 ओवी. ती बघ उमा वहिनी या आहे सर काय करतात. गो पहिल्या ना ओवी गेला, मग त्याका शोधू काय ना काकू गेली असतली. त्यांचं काहीतरी काम असेल. देवाक निरोप देण्यापेक्षा दुसरा मोठा काम कुठला असूच शकत नाही. त्या असं कधी आधी वागल्या नाहीत आणि खोतांच्या घरात असा कधी घडला नाही. काय अवदसा सुचली म्हणायची या का? संध्याच्या पोरातच काहीतरी कारस्थान असताला. भाऊ, भाऊ, हा? तुम्ही ओवी काय पाहिलाच काय? ओवी हा, ती आमची पाहुणी, माझी भाची ओवी, ती का काय पाहिलास? काय झालंय का वहिनी? नाही नाही भाऊ, तसं काही झालं नाही. आम्ही विसर्जनात गेलो होतो ना, तर जरा चुकामुक झाली आमची, म्हणून ती का शोधते. वहिनी आम्ही तिका बघलाव. काय होय खय ती? या बाजू गेला. वहिनी हा. मी माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेत. पण कसं आहे ना, उत्सव आहे. त्याका जरा सांगा तोकडे कपडे घालून फिरू नका म्हणा. बरा नाही दिसत ना ता. काय लोक तुमच्या समोर काय बोलत नसतील हो, पण मागसून काहीतरी बोलत असतील ना. तोकडे कपडे? पण घरातून निघताना तर असे कपडे नव्हते. मग नक्कीच काहीतरी विचित्र घडता. या घर सोडून तर नाही चालला ना? आणि बघताय काय आता? काहीच गरज नाही. कोणी थांबूकची आणि शोधूक जायची पण गरज नाही. विसर्जन झाला असला तरी घराकडची आरती बाकी आहे. दादा, मला असं वाटतं ना आई अगोदरच घराकडे गेली असेल. सगळे हळच असत ना, घराकडे जाऊन काय करताला? विषय संपलो. चला. असं कसं जायच? ते का आवडूक लागला होता ना इकडे राहणं, की हा सगळं नाटक होतं? देवा, मी जबाबदारी घेतली त्याची. माझ्या संध्याक वचन दिलंय हौशीचे मायन सांभाळेन ते का असंच कसं जाऊक देऊ? तुका मी 2 मोदक दिलेले आहे ना. मला आता मोदकांची गरज नाहीये. बाप्पानी मला ऑलरेडी प्रसाद दिला. मला माहिती आहे तू कपाटात काहीतरी शोधत होतीस. काही हवंय का तुला? अरे देवा, विजयरावांनी दिलेली महत्वाची कागदपत्र होती इथे. मूवीचे कागद होते त्यात. कुठे गेले असते? उभा अगो, तो तुझा पाहुणी बघ काय करता. काय केलं त्यानं? इंग्लिश मधून काहीतरी बोलत होता तिकिटा संदर्भात.